जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सैन्यात कार्यरत असलेले बुलडाण्याचे सुपुत्र शहीद झाले. पळसखेडे नागो या गावातील रहिवासी असलेल्या दीपक बनसोडे यांना जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आलंय. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी 25 सप्टेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दीपक बनसोडे यांनी शहीद झाल्याची बातमी कळताच कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. पळसखेडे नागो ह्या गावावर शोककळा पसरली. दीपक बनसोडे यांचे पळसखेड नागो हे मूळ गावीच लहानचे मोठे झाले. याच गावामध्ये त्यांनी शिक्षणही घेतलं. दीपक बनसोडे हे 5 वर्षापूर्वी सैन्यात भरती झाले होते. ते जम्मू काश्मीरमध्ये तैनात होते. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवारमधील नईगाव सेक्टरमध्ये 22 तारखेला रात्री झालेल्या घटनेत ते शहीद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दीपक यांची पत्नी पोलीस दलात कार्यरत आहे. 24 सप्टेंबरला दीपक हे सुट्टीवर गावी येणार होते, मात्र त्याआधीच त्यांना वीरमरण आलंय. दीपक यांचे पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी पळसखेड येथे नागो येथे आणण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती जिल्हा सैनिक कार्यालयाने दिली आहे. दीपक यांच्या निधनाबद्दल श्रीनगर येथील चिनार कॉर्पच्या अधिकाऱ्यांनी संवेदना व्यक्त केल्या. जनजागर मराठीसाठी रवींद्र गवाळे, मलकापूर.